आज मी तुमच्यासाठी उपवासाची एक अशी भन्नाट रेसिपी घेऊन आले आहे, जी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. आपण बनवणार आहोत उपवासाची कुरकुरीत मिरचीची भजी. ही मिरचीची भजी इतकी चविष्ट लागते की 5-6 भजी खाल्ल्यानंतरही मन भरत नाही. उपवास म्हटलं की नेहमी साबुदाणा, बटाटा किंवा शेंगदाण्याचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी काहीतरी वेगळं, झटपट आणि चवदार खायचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. बाहेरून छान कुरकुरीत, आतून मऊ, मसालेदार अशी ही भजी. प्रत्येक घास आणि अप्रतिम चव यासाठी लागणारं साहित्यही अगदी घरात सहज उपलब्ध असतं आणि अवघ्या काही मिनिटात ही भजी तयार होते. एकदा ही रेसिपी करून पाहिली की घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच तिचे चाहते होतील. उपवास असो किंवा संध्याकाळची हलकी भूक, ही भजी प्रत्येक वेळी मस्तच लागणार. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सर्वात आधी आपण 1/2 किलो कमी तिखट असलेल्या पोपटी रंगाच्या मोठ्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. या मिरच्या भजीसाठी अगदी योग्य असतात. तिखटपणा कमी असल्यामुळे खायलाही खूप छान लागतात आणि भजीची चवही अप्रतिम येते. आता प्रत्येक मिरचीला एका बाजूने अशी उभी चीर द्यायची आहे. आतल्या सर्व बिया आणि पांढरा भाग हलक्या हाताने काढून घ्यायचा आहे. यामुळे मिरचीचा तिखटपणा खूप कमी होतो आणि भजी अधिक स्वादिष्ट लागते. सुरुवातीलाच मिरच्या धुवायच्या नाहीत. आधी चीर देऊन बिया आणि पांढरा भाग काढायचा. यामुळे प्रत्येक मिरची आतून व्यवस्थित तपासता येते. कधी एखादी मिरची किडलेली किंवा यामध्ये अळी असू शकते. चीर दिल्यामुळे ती लगेच लक्षात येते. हे बघा, मी आत्ता सांगितलं होतं ना, म्हणूनच प्रत्येक मिरची आतून तपासणं खूप गरजेचं आहे. ही मिरची आतून किडलेली निघाली आहे, त्यामुळे ती आपण वापरणार नाही. सर्व मिरच्यामधील बिया आणि पांढरा भाग काढून झाल्यानंतर या मिरच्या पाण्यामधून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. असे केल्यामुळे आतमध्ये उरलेला तिखटपणाही बऱ्याच प्रमाणात निघून जातो आणि भजी खायलाही अधिक चविष्ट लागतात. आता आपण सगळ्या मिरच्या स्वच्छ धुवून घेऊया. बिया काढून झाल्यानंतर मिरच्या धुणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळे आतमध्ये राहिलेला तिखटपणा बऱ्याच प्रमाणात कमी होतो आणि मिरची अधिक स्वच्छही होते. आता धुवून घेतलेल्या सगळ्या मिरच्या मी एका डिशमध्ये काढून ठेवल्या आहेत. आता या मिरच्यांमध्ये भरण्यासाठी एक झटपट आणि चवदार स्टफिंग तयार करूया. यासाठी मी एक मध्यम आकाराचा बटाटा उकळून घेतला आहे. त्याची सालं काढून तो किसणीवर किसून घेतला आहे. आता या किसलेल्या बटाट्यामध्ये एक मुठभर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालूया. शेंगदाण्याच्या कुटामुळे स्टफिंगला मस्त चव आणि हलकासा कुरकुरीतपणा येतो. त्यानंतर चवीपुरतं सेंधव मीठ आणि अर्धा टीस्पून लाल तिखट घालायचं आहे. ही उपवासाची रेसिपी असल्यामुळे आपण अगदी मोजकच साहित्य वापरलं आहे. उपवासात चालणारेच पदार्थ या स्टफिंगमध्ये घातले आहेत. मी जी लाल तिखट वापरत आहे ती फक्त साधी सुक्या मिरचीची पूड आहे. जर तुम्ही उपवासात कोथिंबीर खात असाल तर या स्टफिंगमध्ये 1 ते 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता. आता आपण सुरुवातीला स्वच्छ धुवून ठेवलेल्या मिरच्या छान कोरड्या झाल्या आहेत. आता तयार केलेलं हे चवदार स्टफिंग प्रत्येक मिरचीमध्ये हलक्या हाताने भरून घ्यायचं आहे. तुम्ही याआधी अशा प्रकारची उपवासाची मिरची भजी खाल्ली आहे का? खाल्ली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि पहिल्यांदाच ही रेसिपी पाहत असाल तर एकदा नक्कीच करून बघा. मला खात्री आहे ही भजी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून चवदार सारणामुळे प्रत्येक घास इतका स्वादिष्ट लागतो, सगळेजण आवडीने खातील. ही मी उपवासासाठी बनवत असले तरी ही रेसिपी फक्त उपवासापुरतीच मर्यादित नाही. उपवास नसतानाही तुम्ही अशाच पद्धतीने भरलेली मिरची बनवू शकता. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, चहासोबत किंवा जेवणात साईड डिश म्हणून ही मिरची खाऊ शकता. जर तुम्हाला स्टफिंग भरायचं नसेल तर अगदी साध्या पद्धतीने ही भजी बनवू शकता. त्यासाठी फक्त मिरच्यांना चीर देऊन तयार केलेल्या बॅटरमध्ये बुडवा आणि थेट तळा, तरीही भजी खूप छान लागतात. पण स्टफिंग भरल्यामुळे त्याची चव आणखीनच अनेक पटीने वाढते. इथे आपण सर्व मिरच्यामध्ये बटाट्याचं चवदार सारण व्यवस्थित भरून घेतलं आहे. आता या मिरच्यांना बाहेरून कुरकुरीत कोटिंग मिळावं म्हणून बॅटर तयार करून घेऊया. एका भांड्यात 1 वाटी साबुदाण्याचं पीठ घ्यायचं आहे. साबुदाणा हलकेसे गॅसवर भाजून घ्यायचे आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. यामध्ये 2 टेबलस्पून वरईचं पीठ घालायचं आहे. वरईचं पीठ नसेल तर तुम्ही त्याऐवजी सिंगाडा पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ वापरू शकता. नंतर पिठामध्ये चवीपुरतं मीठ आणि अर्धा छोटा चम्मच लाल तिखट घातला आहे. तसेच जर तुमच्या घरी उपवासात जिरं चालत असेल तर यामध्ये अर्धा टीस्पून जिरं किंवा जिऱ्याची जाडसर पूड घालू शकता. आणि जर तुम्ही उपवासात जिरं खात नसाल तर ते अगदी सहज वगळू शकता. थोडं थोडं पाणी घालत हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे.
बॅटर खूप घट्ट किंवा खूप पातळ नसावं. मिरच्यांना व्यवस्थित कोटिंग बसेल इतकंच सरसरीत मिश्रण तयार करा. आता इथे स्टफिंग भरलेल्या मिरच्याही तयार आहे आणि वरचं बॅटरही तयार आहे. आता प्रत्येक मिरची या बॅटरमध्ये सर्व बाजूंनी व्यवस्थित बुडवून घ्यायची आहे, म्हणजे मिरचीवर छान एकसारखा कोटिंग बसेल. कढईमध्ये तेल मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं आहे. तेल योग्य तापमानाला आलं की एक एक मिरची सावकाश तेलात सोडायची आहे. भजी आपल्याला मध्यम आचेवरच तळायचं आहे. यामुळे वरची कोटिंग छान कुरकुरीत होते आणि आतपर्यंत मिरच्या छान तळल्या जातात. भजी तेलात सोडल्यानंतर लगेच झारा लावू नका. सुरुवातीचे 1-2 मिनिटे त्यांना तसेच राहू द्या, म्हणजे बाहेरचं कोटिंग व्यवस्थित सेट होईल आणि भजी फुटण्याची शक्यता कमी होईल. कोटिंग छान सेट झाल्यावरच हलक्या हाताने झाऱ्याच्या मदतीने भजी पलटून घ्या. आता दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि एकदम कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवर तळून घ्यायचं आहे. पहिला बॅच छान सोनेरी आणि कुरकुरीत तळून झाला आहे. आता याच पद्धतीने उरलेल्या सर्व मिरच्याही तळून घेऊया. पुन्हा मिरच्या तेलात सोडताना तेलाचं तापमान मध्यमच ठेवायचं आहे. एका वेळी खूप जास्त मिरच्या टाकू नका, म्हणजे प्रत्येक भजीला व्यवस्थित जागा मिळेल आणि भजी व्यवस्थित कुरकुरीत होईल. नेहमीप्रमाणेच सुरुवातीला लगेच झारा लावायचा नाही. कोटिंग छान सेट झाल्यावरच भजी हलक्या हाताने पलटवायची. दोन्ही बाजूनी सुंदर सोनेरी रंग आला की आपल्या खमंग आणि कुरकुरीत उपवासाच्या मिरची भजी तयार आहेत. आवाज ऐकूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की भजी किती छान कुरकुरीत झाली आहे. भजी कुरकुरीत होण्याचं कारण म्हणजे आपण या बॅटरमध्ये साबुदाण्याचं पीठ वापरलं आहे. साबुदाण्याच्या पिठामुळे भजीला एकदम कुरकुरीत आणि हलकंसं खुसखुशीत टेक्स्चर येतं. म्हणून तुम्ही ही भजी कोणत्याही उपवासाच्या पिठापासून बनवत असाल, राजगिऱ्याचं, वरईचं किंवा शिंगाड्याचं, तरी यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून साबुदाण्याचं पीठ नक्की वापरा. यामुळे भजी खूप छान कुरकुरीत तयार होते. हे बघा, बॅटर उरलं होतं म्हणून त्याची मी अशी छोटी छोटी भजी तळून घेतली आहे. जरा जवळून बघा, या भजीमध्ये छोटे छोटे होल दिसत आहेत, म्हणजेच भजी आतून अगदी हलकी आणि पोकळ तयार झाली आहे. बाहेर फक्त पातळ कुरकुरीत लेयर तयार झाला आहे. अगदी हलकंसं बोटाने दाबलं तरी याचा खुसखुशीतपणा जाणवतो. इतकी मस्त क्रिस्पी टेक्स्चर या भजीला आलं आहे. याचं कारण म्हणजे बॅटरचं योग्य प्रमाण आणि यामधलं वापरलेलं साबुदाण्याचं पीठ. यामुळे भजी बाहेरून एकदम कुरकुरीत आणि खायलाही खूपच मजेदार झाली आहे. तर अशा पद्धतीने आपली एकदम खमंग, कुरकुरीत आणि चवदार उपवासाची मिरची भजी तयार झाली आहे. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा सोप्या, चविष्ट आणि हटके रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनही नक्कीच दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि स्वादिष्ट पदार्थ बनवत राहा. धन्यवाद.